नमस्कार, मी डॉक्टर श्रुती चवरकर. आज तुम्हाला हळदीच्या पावडरचा प्रवास कसा होतो ते सांगणार आहे. हळद ही साधारण जून महिन्यामध्ये लागवड केली जाते. नंतर 7-8 महिने या हळदीची चांगली रोपं तयार केली जातात. शेवटच्या महिन्यात जाणून-बुजून या हळदीच्या रोपांना पाणी दिलं जात नाही. का? तर ही पानं सुकवण्यासाठी. ही पानं सुकली की त्यातला रस जो आहे तो मुळापर्यंत पोहोचतो. म्हणून जाणून-बुजून ह्या हळदीच्या रोपांना शेवटच्या महिन्यामध्ये पाणी दिलं जात नाही. नंतर साधारण ही सुकलेली पानं कापली जातात आणि पुन्हा सुकवली जातात. 1 आठवड्यानंतर ही हळद जमिनीतून खणून काढली जाते आणि पुन्हा ही उकळवली जातात. यामध्ये या सुकलेल्या पानांचा इंधन म्हणून उपयोग केला जातो. ही हळद चांगली उकळवल्यानंतर, ती चांगली पॉलिश केल्यानंतर ती पुन्हा सुकवली जाते. साधारण 1 महिना या हळदीला सुकवलं जातं आणि नंतर तयार होते तुमची हळकुंड. या हळकुंडाला आता कुटून हळद पावडर बनवली जाते आणि मग तयार होते बॉम्बेची हळद पावडर. ही हळद पावडर सेलम हळद पावडर आहे आणि ती तुमच्या आरोग्यासाठी खूप आरोग्यदायी आहे. तर आजच विकत घ्या बॉम्बेची हळद पावडर आणि आपल्या जेवणाचा स्वाद वाढवा. थँक्यू.